प्रकारची वाण आहे जिथे तुमचा तरुण हरीजी मुली तुमचाच बोलू मुद्दा शकतात. घेऊन मी शिवानीजींकडे जातो. शिवानी, तुम्हाला एका वेगळ्या वयोगटातल्या वेगळ्या हुद्दा असलेल्या व्यक्तीचे हे जे मांडले त्यांनी जी मतं मांडली आहेत ही तुमच्या आजच्या पिढीला मान्य होत आहेत का? कारण बऱ्याचदा तुम्ही त्यांच्या मताशी सहमत होताना मला दिसताय. अगदी बरोबर सांगितलं सरांनी की कम्युनिकेशन आई वडिलांसोबत होणं खूप महत्वाचं राहते आणि हे अतिशय दुर्दैव आहे की ती मुलगी आपल्या आई वडिलांशी कम्युनिकेट करू शकली नाही. हम्म. आणि महत्वाचं म्हणजे आपण बघायचं तर या घटनामध्ये इन्व्हॉल्ड तीनही मुलं मुली खूप कमी वयाचे होते. हो. ती अगदी 20 वर्षाची होती. इतक्या कमी वयात टू बी व्हेरी ऑनेस्ट आजच्या काळामध्ये हे बालविवाह केल्यासारखं आहे विषय. आजच्या काळामध्ये मुलींना आपण शिकवतो आहे, शिक्षण वगैरे इतकं महत्वाचं झालेलं आहे, सगळ्या गोष्टींना आपण इंडिपेंडेंट बनून राहिलेलं आहे, कुठल्या स्तरावर मुली जाऊन राहिलेल्या आहे. अशा वेळेस इतक्या कमी वयात मुलीवर लग्नाचं प्रेशर आणणं, ती मॅच्युरिटी लेवल ती झालेली नसते आजकालची मुलींची आणि त्या मॅच्युअर लेवलवर तुम्ही जेव्हा पोहोचत नाही तेव्हा अशी इमॅच्युअर डिसिजन्स घेणं हे साहजिकच आहे. आणि हा काही नाही पण एक इमॅच्युअर, खूप डेंजरस इमॅच्युअर डिसिजन आहे ज्याच्यामुळे कोणाचा जीव गेलेला आहे. हो. तर आज या गोष्टींना आपण दुर्लक्ष करू शकत नाही की आई वडिलांसोबतचं कम्युनिकेशन, एक एज अप्रोप्रिएट मॅरेज आणि या सगळ्या गोष्टींना समजूनच पुढे जाणं हे आई वडिलांची सुद्धा समजदारी यामध्ये राहील असं मला वाटतं. मला हरीशजींकडे जायचं. हरीशजी,